धर्म आणि राजकीय द्वेषामुळे समाज जीवन दुभंगत चाललंय। चंगळवादामुळे तरुणाई दिशाहीन बनतीये, लोकशाही मूल्यांना तडे जात आहेत। अशा अंधारलेल्या काळात संविधान हाच जागता विवेक दीप ठरेल असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी केलं। कागल नगर परिषदेतील राजर्षी शाहू व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात ते बोलत होते। विवेक दीप उजळूया या विषयावर त्यांनी विवेचन केलं। कागलमधील हिंदूराव घाटगे विद्यामंदिरच्या प्रांगणात राजर्षी शाहू व्याख्यानमाला सुरू आहे। शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे आणि नगराध्यक्ष सविता माने यांच्या उपस्थितीत डॉक्टर यशवंत पाटणे यांचं समारोपाचं व्याख्यान झालं। समाज जीवनाचा तोल जातो, नीतिमत्तेचा ऱ्हास होतो, माणसाला धर्माचा नेमका अर्थ समजत नाही, तेव्हा मानव धर्माची शिकवण देण्यासाठी संत महात्मे आणि विचारवंतांची लेखणी आणि वाणी विवेक जागृती करते असं प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी सांगितलं। सत्ता, साहित्य, प्रसार माध्यम या लोककल्याणाच्या साधनांनी भूतकाळाचं भान, वर्तमानाची जाणीव आणि भविष्याची दृष्टी ठेवून मानवतेचं प्रकाश पर्व उभं केलं पाहिजे असं मत डॉक्टर पाटणे यांनी व्यक्त केलं। आधुनिक तंत्रज्ञानानं संपूर्ण विश्व जवळ आलंय, पण माणसातील संवाद तुटत आहे। ज्ञानाचा संबंध संस्कृतीशी आहे। माणूस घडला तर राष्ट्र घडतं आणि राष्ट्र घडतं तेव्हा इतिहास घडतो। आपली संस्कृती प्रकाशपूजक असून सगळ्या सुधारणा होण्यासाठी प्रत्येकानं विवेक दीप उजळूया असंही प्राचार्य डॉक्टर पाटणे यांनी नमूद केलं। यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात वर्ग 1 चे अधिकारी झालेले रोहित डोणे, सहकारी अधिकारी श्रेणी 2 साठी निवड झालेली श्रुती कुंभार आणि अग्निवीर म्हणून निवड झालेल्या देवराज पाचगावे यांचा सत्कार झाला। जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, पक्षप्रतोद दीपक मगर, नगरसेवक अरुण गुरव यांनी मनोगत व्यक्त केली।